सोसायटी सभासदांचे हक्क आणि अधिकार तुम्हाला माहीत असायलाच हवेत. नमस्कार, मी वैभव, स्वागत करतो तुमच्या मराठी न्यूज 24 तासमध्ये. आजची सगळ्यात मोठी बातमी. मुंबई, पुणे, ठाण्यातील लाखो सोसायटी धारकांसाठी. तुम्ही सोसायटीत फ्लॅट घेतला म्हणजे तुम्ही फक्त घराचे मालक नाही, तुम्ही त्या सोसायटीचे सभासद आहात. पण 90% लोकांना त्यांचे हक्क माहीतच नाहीत. कमिटी काय सांगेल तेच अंतिम सत्य मानतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार तुमचे 10 महत्त्वाचे हक्क सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही चकित व्हाल. कायदेशीर हक्क. स्टार हक्क क्रमांक 1, कागदपत्रे पाहण्याचा अधिकार. कलम 32. सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कोणतेही रजिस्टर, मिनिट बुक, हिशोबाची पुस्तके, ऑडिट रिपोर्ट पाहू शकता. तुम्हाला त्याची झेरॉक्स प्रत 15 दिवसात देणे कमिटीला बंधनकारक आहे. जर नाही दिली तर उपनिबंधकांकडे कलम 32 खाली अर्ज करता येतो. 100 रुपयांपर्यंत दंड होतो. स्टार हक्क क्रमांक 2, मीटिंगमध्ये बोलण्याचा आणि मतदानाचा अधिकार. वार्षिक सर्वसाधारण सभा AGM मध्ये प्रत्येक सभासदाला बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि मतदानाचा अधिकार आहे. तुमचे मेंटेनन्स थकलेले असले तरी तुम्हाला मीटिंगला येण्यापासून रोखता येत नाही. फक्त मतदानापासून रोखता येऊ शकते. स्टार हक्क क्रमांक 3, निवडणूक लढवण्याचा अधिकार. कोणताही सभासद कमिटी मेंबर होऊ शकतो. त्यासाठी 10 वर्षे सभासद असण्याची गरज नाही. फक्त 2 वर्षे मेंबरशिप झाली की तुम्ही अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार पदासाठी उभे राहू शकता. स्टार हक्क क्रमांक 4, सामायिक जागेवर समान हक्क. बिल्डिंगचा टेरेस, पार्किंग, गार्डन, जिना, लिफ्ट हे कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही. ही सगळ्यांची आहे. सुप्रीम कोर्टाने 2010 च्या नहलचंद लालूनचंद केसमध्ये स्पष्ट सांगितले आहे, पार्किंग विकता येत नाही. ओपन पार्किंग सोसायटीची आहे. अनेक सोसायट्यांमध्ये सेक्रेटरी स्वतःचे पार्किंग लॉक करतात, भाड्याने देतात, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. स्टार हक्क क्रमांक 5, मेंटेनन्समध्ये पारदर्शकता. सोसायटी तुम्हाला कितीही मेंटेनन्स लावू शकत नाही. बायोलॉज नुसार हिशोब द्यावा लागतो. जर 50 लाखांचे काम असेल तर जनरल बॉडीची परवानगी लागते. 1 लाखापेक्षा जास्त खर्चाला 3 कोटेशन लागतात. तुम्हाला विचारल्याशिवाय स्पेशल फंड घेता येत नाही. स्टार हक्क क्रमांक 6, फ्लॅट विकण्याचा आणि भाड्याने देण्याचा अधिकार. तुमचा फ्लॅट तुम्ही कुणालाही विकू शकता, भाड्याने देऊ शकता. सोसायटी NOC देण्यास नकार देऊ शकत नाही. जर 30 दिवसात NOC नाही दिली तर ती मिळाली असे गृहीत धरले जाते. NOC साठी 500 रुपयांपेक्षा जास्त फी घेता येत नाही. ट्रान्सफर फी 25,000 पेक्षा जास्त नाही. स्टार हक्क क्रमांक 7, तक्रार करण्याचा अधिकार. जर कमिटी तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही कुठे जायचे? 1. पहिला टप्पा उपनिबंधक, सहकारी संस्था तुमच्या वार्डातील. 2. दुसरा टप्पा जिल्हा न्यायालय. 3. तिसरा टप्पा सहकार आयुक्त. कलम 23 नुसार तुम्ही लेखी तक्रार करू शकता. 2 महिन्यात सुनावणी होते. स्टार हक्क क्रमांक 8, माहिती नाकारल्यास काय करावे? स्टार. जर सेक्रेटरी तुम्हाला हिशोब देत नसेल तर RTI नाही तर कलम 32 चा वापर करा. अर्ज करा, त्याची पोच घ्या. नाही दिले तर उपनिबंधक दंड लावतात. स्टार हक्क क्रमांक 9, अवाजवी दंडापासून संरक्षण. सोसायटी तुम्हाला 21% पेक्षा जास्त व्याज लावू शकत नाही. आणि कोणताही दंड लावण्याआधी तुम्हाला नोटीस देणे गरजेचे आहे. रातोरात तुमचे पाणी, लिफ्ट बंद करता येत नाही. हा गुन्हा आहे. स्टार हक्क क्रमांक 10, सगळ्यात मोठा हक्क, एकत्र येण्याचा हक्क. 20% सभासदांनी लेखी मागणी केली तर सेक्रेटरीला स्पेशल जनरल मीटिंग बोलवावीच लागते. जर कमिटीच भ्रष्ट असेल तर 2/3 सभासदांनी अविश्वास ठराव मांडून कमिटी बरखास्त करता येते. स्टार शेवटचा मेसेज. मित्रांनो, कायदा तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्हाला तो माहीत हवा. घाबरू नका. तुमच्या सोसायटीचे बायोलॉज एकदा वाचा. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या वेबसाईटवर सगळे नियम आहेत. जर तुम्हाला तुमच्या सोसायटीत असा त्रास होत असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये तुमच्या सोसायटीचे नाव न लिहिता फक्त समस्या लिहा. मराठी न्यूज 24 तुमच्या सोबत आहे. ही माहिती जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. नमस्कार.